आणि त्या 5 वर्षाच्या सरकारमध्ये त्या सरकारने आपला कुठेही विकासाचे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला मदतीचा हात असेल असं कोणतंही धोरण त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही. आणि सत्तेच्या धुंदीमध्ये त्यांना आपण कुठं दिसलो पण नाही. 19ची लोकसभा आली आणि त्या 19च्या लोकसभेमध्ये मोहिते पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आपण हा पुरोगामी माढा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये दिला. आपल्या तालुक्याने 1,16,000 व्यक्तिगत मताधिक्य दिलं आणि त्याच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडून आले. मित्रांनो, त्यानंतर मात्र पार्टीच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विषय शिजायला लागले. मोहिते पाटलाचं संस्थात्मक राजकारण पकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं धाक कपटशा दाखवण्याचं माध्यम सुरू केलं गेलं. त्यावेळी कोणत्या प्रकारची सत्ता असताना या राज्यातल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं नाही आणि आपल्या गटाला मात्र कायम स्वरूपी मोहिते पाटलाची भीती घालायची. जानकर आणि मोहिते पाटील कधी एक होऊ शकत नाही ही मानसिकता ठेवून त्याने प्लॅन बनवला. प्लॅन आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही दोघांनी लढायचं नाही. बीडहून आणलेलं हे पार्सल चालवायचं. मित्रांनो, मी जन्मजात वंडखोर असल्यामुळे मी काय ऐकलं नाही. मी थेट जयंत पाटील साहेबांचं घर गाठलं आणि मी लढणार म्हणून सांगितलं. मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये आपण घसरलो. पुन्हा 5 वर्ष या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील परिवारालाही काही दिलं गेलं नाही आणि आपला तर विचार केला गेला नाही. पाटील साहेब, मी सध्या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये त्याबाबत मी पुढे सांगणार आहे. पण मी त्या गटामध्ये आहे. पण माझा राग भाजपवरती आहे. गेली 35 वर्ष हा भाजप कुठं होता, काय होता आणि त्याला कुठं नेऊन पोहोचवलं, त्यामध्ये आमच्या ह्या गटाचं योगदान आहे. आणि मग 1 वर्षापर्यंत आम्ही पाहिलं की एक राज्यामध्ये प्लॅन शिजत होता. या जिल्ह्यातली सगळी नेतृत्व मारायची आणि माळशिरस तालुक्यामधलं मोहिते पाटलाचंही नेतृत्व बाजूला करायचं आणि उत्तमराव ऐवजी संस्कृती सातपुतेना या ठिकाणी आमदार करायचे. त्याला सोलापूरमध्ये निवडून आणायचं. मित्रांनो, 2019ला आम्ही दोघंही फसलो होतो. यावेळेला मात्र हा प्लॅन काय आजचा नाही. बाळदादांना माहिती नसेल, पण दरेशील भैयाने आणि आम्ही 6 महिन्यापूर्वी हा प्लॅन तयार केला. की तुम्ही तिकीट मागायचं आणि मी तिकीट मागायचं आणि ह्यांना मात्र ह्यातली सुतराम कल्पना आम्ही दिली नाही.
पुढं जात राहिलो. सोलापूरमध्ये आमचे हजारो कार्यकर्ते, 2-3 हजार कार्यकर्ते 15-3 आठवडे राबत होते. पण मला कल्पना होती हे तिकीट दिलं जाणार नाही. दरेशील भैया हे गावोगाव फिरायचे, तालुका तालुका फिरायचे आणि प्रत्येक मुलाखतीमध्ये असं सांगायचे की मी लोकांचा अंदाज घेतोय, मी अंदाज घेतोय. मी एक दिवशी फोन केला, अहो तुम्ही उभा राहणार आहे हे सांगितल्याशिवाय लोक भेटणार कशी. आणि एक दिवशी त्यांनी सांगून टाकलं की मी सुद्धा इच्छुक आहे. आणि मग या लढाईला सुरुवात झाली. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने जसं अशोकराव चव्हाणासाहेब अनेकाला फसवलं, तसं आमची ही जी कल्पना आहे ही आम्ही कुणालाही समजू दिली नाही. सगळा तालुका हादरून गेला. उत्तमराव जानकरांना विमानानं नेलं आणि त्याच दिवशी या तालुक्यामध्ये सभा होती. जयंत पाटील साहेब ते सगळे जग द्यायला तयार होते. बाहेरच्या बाजूला बावनकुळे साहेब उभे राहिले होते. उत्तमराव जरा इकडे या, तुमचा काहीतरी बुडापासून घोळ दिसतोय, तुम्ही मागायचं काहीच बोलत नाही. गेली अर्धा तास चर्चा चालू आहे, पण तुम्ही नेमकं काय तुम्हाला म्हणायचं मला कळलं नाही. तुमचा देवेंद्रजीवर विश्वास नाही का? मी गडकरी साहेबांचं बोलणं करून देऊ का? मित्रांनो, मी त्यांना काय मागत होतो, तुम्ही पुढचं मला काही देऊ नका. माझी गेलेली आणि माझ्या 1 लाख लोकांची 10 वर्ष वाया गेलेली याचा हिशोब मागण्यासाठी तुम्ही विमान भरून पाठवलं, आता मंत्री केला, परिषदा दिल्या, निवडून आणण्यासाठी सगळी ताकद देऊ, हा व्हॅक्यूम भरून काढा, मोहिते पाटलाला ताणून काढू, अमुक करू तमुक करू. पण ह्याच मोहिते पाटलाला ह्याच उत्तम जानकरनं उभा केलेलं होतं आणि दगा देतामध्ये नव्हतं. मित्रांनो, कुठल्याच तालुक्यामध्ये असं उदाहरण घडणार नाही. जर आपण शब्द दिला असेल तर त्या ठिकाणी प्राणापेक्षा सुद्धा तो पाळला गेला पाहिजे. आणि ज्या वेळेला मोहिते पाटील कोणत्याही किमतीवर थांबत नाहीत म्हटल्यानंतर जयंत पाटील साहेब गेल्या 8 दिवसापासून 302ची लेखणी दरेशील भैयाच्या विरोधामध्ये चालू आहे. 1-2 दिवसामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायची प्रोसेस अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. गुन्हा आहे 2020 सालचा. आज निवडणुकीला उभा राहतायत म्हणल्यानंतर मला या सरकारला सांगणार, तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा. दरेशील भायांना जेलमध्ये बसू द्या. हा उत्तम जानकर उभा म्हणून ही 6 तालुक्यामधला रणमैदान नाही जर गाजवला आणि 3 लाख मताच्या फरकाने निवडून आणला. नुसतं एवढंच नाही, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल होईल त्या दिवशी बेल नाही तर जेल फोडून दरेशील भैयाची मिरवणूक त्या जिल्ह्यामध्ये